दुबईमध्ये आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फायनल मॅच होणार आहे। अंतिम सामना रंगणार आहे। दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आज दुपारी 2:30 वाजता हा महामुकाबला होणार आहे। भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांची ट्रॉफीसाठी आपल्याला जोरदार लढत पाहायला मिळणार आहे। तब्बल 25 वर्षांनी भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत। रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव त्यांनी केलेला आहे। तर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय। टीम इंडिया यंदाच्या स्पर्धेमध्ये अपराजित राहिलेली आहे। टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आतापर्यंत 5 वेळा प्रवेश केलेला आहे, तर न्यूझीलंडनं तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये चॅम्पियन्सच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आता भारतीय संघ सज्ज झालाय। न्यूझीलंड सुद्धा ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्याने मैदानामध्ये उतरणार आहे, यामध्ये शंका नाहीये आणि त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीची ही अंतिम फेरीतली लढत रोमहर्षक ठरेल अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमी व्यक्त करतायत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी भारतीय संघाला आहे। कशा पद्धतीने तयारी करणार आहे हे तर आपण पाहिलेलं आहे, मात्र यंदा भारताचं पारडं जड आहे। कशा पद्धतीचा माहोल क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळतोय? नक्की श्वेता, आतापर्यंत आपण सगळे सामने जर बघितले तर भारताचं पारडं हे जड आहे, मात्र तरी सुद्धा सामना आता अंतिम सामन्यामध्ये नक्की बाजी कोण मारणार हे आता आपल्याला काही तासांमध्येच कळणार आहे। मात्र तत्पूर्वी भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला क्रिकेट प्रेमींची गर्दी प्रत्येक मैदानामध्ये बघायला मिळत आहे। एक वेगळाच उत्साह आपल्याला सगळ्या या क्रिकेट प्रेमींमध्ये बघायला मिळत आहे। आपला जो आवडता खेळाडू आहे अर्थात त्याच्याकडनं सगळ्यांनाच अपेक्षा असते, मग तो विराट कोहली असेल किंवा मग कॅप्टन कूल रोहित शर्मा असेल किंवा हार्दिक पांड्या असेल। नक्कीच आपण जर बघितलं तर आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे। सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी आनंद लुटत आहात, खेळत आहात। काय भारतीय संघाकडनं तुम्हाला भरपूर अपेक्षा म्हणजे यावेळी नक्कीच आपण चॅम्पियन ट्रॉफी जिंकून येतो, कारण परफॉर्मन्स वाईज आपली टीम मजबूत आहे। सगळ्यात जास्त अपेक्षा रोहित शर्मा आवडता खेळाडू आहे की म्हणजे आतापर्यंत त्यांची कामगिरी विराट कोहली, रोहित शर्मा बस। नक्कीच आतापर्यंत जी कामगिरी भारतीय संघाने केलेली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, तर ते बघता आज किती म्हणजे चान्सेस वाटतात तुम्हाला एक क्रिकेट प्रेमी म्हणून, एक भारतीय म्हणून? 100%, 101%। इंडिया हार्दिक पांड्या हा ऑलराऊंडर आहे, खरं तर त्याच्याकडनं सगळ्यात जास्त अपेक्षा असतात। तर आज काय वाटतं तुम्हाला? अक्षर पटेल कडून आज नक्कीच परफॉर्मन्स चांगला होईल असा अंदाज आहे। आज काय प्लॅनिंग आहे तुमची? तुम्ही तर आता इकडे क्रिकेट खेळत आहात, मात्र दुपारी क्रिकेट बघण्यासाठी काय नक्की प्लॅनिंग आहे? इथून जिंकल्यानंतर चीअरअप करायचं, घरी टीव्ही समोर बसायचं आणि चीअरअप संध्याकाळपर्यंत इंडिया, ओनली इंडिया सेम इंडिया। विराट कोहली आज चांगला खेळणार। आज आम्ही विराट कोहलीसाठी शतकची आम्ही हे करू, देवाकडे अपेक्षा करू की त्याची आज शतक होऊ दे। हो, इंडियासाठी आम्ही चेअरअप करू आज खूप। धाकधूक तर नेहमीच असते, म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या म्हणजे विरोधात जेव्हा आपण खेळणार होतो तेव्हा सोशल मीडियावरतीच ती धाकधूक आपल्याला बघायला मिळत होती। अनेक मीम्स व्हायरल झाले होते। तर न्यूझीलंडकडनं सुद्धा, कारण की आधी आपल्याला 2 मॅच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण त्यांच्याकडनं दारुण पराभव झालेला आहे, तर आज कुठेतरी आत्मविश्वास वाटतो की धाकधूक आहेत क्रिकेट प्रेमी? हो, नक्कीच। आमची म्हणजे आज फायनल आहे आणि फायनलसाठी आम्ही इंडियासाठी चेअरअप करतोय, तर सगळे प्लेयर चांगले खेळू देत असे आम्ही देवाकडे हे करतो। म्हणजे आता आपण भारतीय संघ म्हणजे टीम मध्ये कोण चांगला खेळणार आपण या संदर्भात बातचीत केली। न्यूझीलंडच्या टीम मधून तुम्हाला कोण वाटतं की कोण स्ट्रॉंग ठरेल आणि कोण टिकून खेळणार? विल्यमसन खेळ आणि विकेट त्याचीच पाहिजे, मेन म्हणजे विल्यमसनची। तोच एक खेळाडू चांगला आहे आणि अनुभवी खेळाडू। रावण पाहतोय यंदा भारतीय संघ हा खूप फॉर्मामध्ये आहे। सर्वजण चांगली खेळी साकारतात आणि त्यामुळे क्रिकेट प्रेमी अपेक्षा व्यक्त करतायत की हा अंतिम सामना भारत जिंकणार आहे। धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या माहितीसाठी।